रिठद येथील रस्त्याला डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप, दुर्गंधीयुक्त परिसर केव्हा बाहेर येणार? गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं, या म्हणीप्रमाणे खरंच तसं गाव आहे का याची प्रचिती पाहिजे असल्यास रिठद गावातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1, अंगणवाडी क्रमांक 2 आणि 3 व जवळच असलेल्या पशुवैद्यकीय दवाखाना या परिसरात विद्यार्थ्यांची, लहान मुलांची शाळेत अथवा अंगणवाडीमध्ये जाण्यासाठी ये-जा करण्यासाठी वर्दळ असते। त्याचप्रमाणे या रस्त्यावरून जाणारे शेतकरी, शेतमजूर याच सिमेंट रस्त्यावरून जात असलेल्या व त्यावर दुर्गंधीयुक्त असलेल्या कचऱ्यातून या लोकांना जावे यावे लागते। 12 महिने कायम असलेल्या कचरायुक्त रस्त्यावर कायम दुर्गंधी कमी होताना दिसत नाही। या बाबीकडे रिठदचे ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी कायम लक्ष देताना व तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करताना कधीही दिसत नाहीत। याबाबत गटविकास अधिकारी, रिसोड मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम यांनी दखल घेऊन शाळेचा व अंगणवाडीचा परिसर स्वच्छ राहावा यासाठी रिठद ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी यांना आदेशित करावे। अशा दुर्गंधीमुळे रोगांचे प्रमाण वाढत जाते, लहान मुलांमध्ये अतिसाराचे प्रमाण सुद्धा वाढत असते। जर वेळीच बंदोबस्त केला नाही तर आजाराचे प्रमाण अचानक व कायम वाढेल व वेळेवर रोगाची साथ वाढल्यावर आरोग्य विभागाची तारांबळ होईल। इंडियन न्यूज 24 साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील।